आज अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे। त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। त्यातच बुलढाण्यामध्ये रुद्र ढोल ताशा पथकाच्या वतीनं 501 दिव्यांनी श्रीराम असे नाव साकारण्यात आले आहे। या जय श्रीराम साकारलेल्या नावाचे दिवे नगरपालिकेच्या सफाई करणाऱ्या महिलांच्या हातून पेटवण्यात आले। यासह फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। जल्लोष केला गेला। हा जल्लोष शहरातील पाहण्यासाठी संगम चौकामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली। रुद्र ढोल ताशा पथकाच्या वतीनं प्रभू श्रीरामांना अनोख्या मानवंदना देण्यात आल्या। आपण हे दृश्य पाहतोय बुलढाण्यामधील। या ठिकाणी जय श्रीराम 501 दिव्यांनी साकारले आहे। अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। त्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते। बुलढाण्यामध्ये रुद्र ढोल ताशा पथकाच्या वतीनं 501 दिव्यांनी जय श्रीराम असे नाव साकारण्यात आले आहे। जय श्रीराम साकारलेल्या नावाचे दिवे नगरपालिकेच्या सफाई करणाऱ्या महिलांच्या हातून पेटवण्यात आले आहे। यासह फटाक्यांची आतषबाजी ही करण्यात आली। जल्लोष करण्यात आला। हा संपूर्ण जल्लोष पाहण्यासाठी संगम चौकात नागरिकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। एक वेगळाच उत्साह, वेगळाच आनंद, ऐतिहासिक क्षण आपण सर्वच अनुभवतोय। बुलढाण्यातील ही दृश्य आपण पाहतोय। रुद्र ढोल ताशा पथकाच्या वतीनं प्रभू श्रीरामांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना देण्यात येते। ज्या राम भक्तांना, भाविकांना अयोध्येमध्ये जाता येत नाहीये, ते राम भक्त ज्या ठिकाणी आपण आहोत त्याच ठिकाणी एक वेगवेगळ्या पद्धतीनं प्रभू श्रीरामाची या ठिकाणी आगमनाची तयारी करताना पाहायला मिळतात। आपण ही दृश्य बुलढाण्यामधील पाहतोय। जय श्रीराम 501 दिव्यांनी साकारलेले पाहायला मिळतात। प्रभू श्रीरामांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना देण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बुलढाण्यामधील आपण ही दृश्य पाहतोय। एक वेगळाच उत्साह, वेगळाच आनंद, या ठिकाणी एक वेगळंच वातावरण तयार झालेलं आपण पाहतोय। नागरिकांची गर्दी या ठिकाणी या दिव्यांना पाहण्यासाठी जमली आहे। अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाला मंगळवारपासूनच सुरुवात झाली आहे। त्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलंय। रामभक्तांमध्ये, भाविकांमध्ये एक वेगळाच उत्साह, आनंद आपण पाहतोय।